we'd look. All right, we've got this in progress. Right, so 2 weeks ago, just to recap, we got up to the period of the Reformation. आणि 2 आठवड्यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण सुधारणा काळामधील काही गोष्टी पाहिल्या. So we looked at reformers like Martin Luther, Monk, and we saw they rediscovered of salvation by faith in Jesus. आणि मंडळीच्या इतिहासामध्ये सुधारणावादी काळामध्ये मार्टिन लुथर सारखे जे देवाचे सेवक होऊन गेले, त्यांनी मंडळीमध्ये ख्रिस्ती विश्वासामध्ये सुधारणा आणण्याचं महत्वाचं मोलाचं कार्य केलं. आमेन. So this week, our final week on church history, we're going to look at the period of revivals, the period of missions, and the second half of the class, we're going to look at Indian significant church history. आजच्या वर्गामध्ये आपण संजीवनाच्या काळाविषयी काही गोष्टी शिकणार आहोत आणि सुधारणावादी काळ आणि इतर काही माहिती आपण मंडळीच्या इतिहासामधील घेणार आहोत. आमेन. 18th century was George Whitefield and John Wesley. आणि जॉन व्हिटफील्ड आणि जॉन वेस्ली यांच्या सेवा कार्याबद्दलची माहिती आपण घेऊया. So in the early 18th century England, the spiritual situation was one of very bad, very low spirituality and moral decay, very bad morals in early 18th century England. इंग्लंड देशामध्ये 18व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांची नैतिक परिस्थिती किंवा नैतिक स्थिती अत्यंत खालावलेली होती. आमेन. So Whitefield and John and Charles Wesley were Anglicans, but the message of the gospel message of salvation message was rejected by the Anglicans. And so they had, instead of preaching within the church buildings, they started to preach in open air meeting. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जो तारणाचा संदेश होता तो त्या काळामध्ये अनेक विश्वासणाऱ्यांनी नाकारला. So when George Whitefield and John Wesley started to preach in open airs meetings, thousands of people all over Britain were getting saved. आणि त्या काळामधील मंडळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाचा संदेशाचा बहुतेक लोकांनी नाकार केल्यामुळे व्हाईटफील्ड आणि वेस्ली यांच्या सभा ज्या वेळेला त्या इंग्लंड देशामध्ये होऊ लागल्या त्यावेळेला हजारोच्या संख्येने लोक त्यांच्या संदेशाकडे येऊ लागले किंवा ख्रिस्ताकडे येऊ लागले, त्यांचं तारण होऊ लागलं. आमेन. The revival, Whitefield had revival meetings in America with Jonathan Edwards, and in 1330 New England. इंग्लंडमध्ये तसंच अमेरिकेमध्ये जोनाथन एडवर्ड यांनी ही संजीवनाची चळवळ त्या देशामध्ये प्रस्थापित केली. आमेन. Right, so to come on to Wesley, we've already mentioned. आणि जॉन वेस्ली 1703 ते 1791 कालावधीमध्ये and they were influenced or impressed by the Moravian brothers who were from the Czech Republic but had to flee because of persecution. आणि त्या काळामध्ये मोरेव्हियन जे बंधू होते झेक रिपब्लिक देशामध्ये त्यांचाही त्यांना मोठा पाठिंबा लाभला. आमेन. They went for a while to be a missionary to America, to Georgia, but he said himself,
Do you know Jesus has saved you? I went to America to convert the Indians, that's the local people, but who should convert me? आणि त्यावेळेला ते अमेरिकेमध्ये गेले, त्यावेळेला ते लोकांना विचारत असत की येशूची तुम्हाला ओळख आहे का, किंवा येशूची तुम्हाला माहिती आहे का. पण त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या जीवनाचं ज्यावेळेला त्यांनी परीक्षण केलं, त्यावेळेला त्यांना असं जाणवलं की मी सगळ्यांना विचारतोय तुमचं तारण झालंय का, पण माझं तारण कोण करणार, माझ्यामध्ये बदल कोण करणार, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. आमेन. Then he returned to England. He wasn't successful in America. And he was at a certain meeting with the Moravians in London. And he said, quote, and you see it in the PowerPoint, he felt my heart was strangely warmed. Now, that was the point of Wesley's conversion. आणि वेस्लिन्स अमेरिकेमधली त्यांची सेवा फारशी फलद्रूप झाली नाही, त्यांना यश मिळालं नाही. परंतु इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांना सेवा कार्यामध्ये यश प्राप्त झालं. And so it's like Whitfield when he was preaching the gospel. आणि व्हाईटफील्ड ज्या वेळेला सुवार्ता सांगत होते त्यावेळेला Yes. And then he said, when he was excluded from the Anglican Church, he said, the whole world is my parish. आणि ज्या वेळेला त्यांनी प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यास इंग्लंडमध्ये सुरू केली, त्यावेळेला त्यांच्या मंडळींनी त्याला आपल्या त्या मंडळीतून हाकलून दिलं बाहेर. आणि मग ते म्हणू लागले की आता मला काय स्थानिक मंडळीची गरज नाही, येशूच्या सुवार्थेची किंवा येशूच्या नावाची घोषणा करण्यासाठी सर्व जगच जणू काय माझी मंडळी आहे आणि सर्व जग सेवा कार्यासाठी मला खुलं आहे. आमेन. Right, so the next revivalist we're going to look at was Charles Finney in America. आता पुढचं जे संजीवन होतं ते चार्ल्स फिने हे देवाचे सेवक 1792 ते 1875 या कालावधीमध्ये. He was a lawyer. आणि ते एक वकील होते पेशानं. And 750,000 people came to the Lord under his ministry. आणि लाखो लोक त्यांच्या सेवा कार्याच्या द्वारे प्रभू येशूकडे आले किंवा त्यांचं तारण झालं. Period of history, church history we're going to look at is the mission movement. Now, we're coming on to missions in India, and we see from the next slide that one of the great missionaries or father of modern missions was William Carey from England, who went to India. आणि आता भारतीय मंडळीच्या इतिहासाकडे ज्या वेळेला आम्ही दृष्टिक्षेप टाकतो किंवा पाहतो, त्यावेळेला सर्वात प्रमुख नाव आम्हाला विल्यम केरी साहेबांचं आढळतं 1761 ते 1834. आणि त्यांनी भारतामध्ये या आणि ते एक पेशानं He was a shoemaker in England. He was self-supporting. हा, ते एक चांभार होते आणि कातड्याच्या वस्तू किंवा कातड्याचे बूट तयार करून ते आपला उदरनिर्वाह करत असत. आमेन. Right, so he didn't get any encouragement. He was at the back of the convention in Northampton, and he said he was going to India, and he got no encouragement at all. He said the heathen will save themselves. परदेशामध्ये असताना ज्या वेळेला त्यांनी भारतामध्ये सेवा कार्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळेला कुणी त्यांना फारसा पाठिंबा दिला नाही किंवा त्यांची दखल घेतली गेली नाही. आमेन. The famous quote, expect great things from God, attempt great things for God. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलवरती एक पाटी लिहिलेली असायची आणि त्यावर काय लिहिलेलं असायचं की देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी महान गोष्टी करायला तयार राहा. आमेन. They live communally
and he translated the Bible into various Indian languages. आणि केरी साहेब हे कलकत्त्याला आले Saranpur बंगालमध्ये त्या universities काळामध्ये. in West Bengal. आणि आणि त्या ठिकाणी त्यांनी मग हे इंग्लंड मधून परदेशी व्यक्ती, त्याला मराठीचं ज्ञान नाही, मग त्यांनी सुरुवातीला संस्कृत ते शिकले, अर्धमागधी शिकले. संस्कृतची डिक्शनरी त्यांनी सुरुवातीला प्रस्थापित केली आणि नंतर त्यांनी मराठी बायबल जे आम्ही नेहमी वाचतो त्या मराठी बायबलचं भाषांतर करण्याचं सर्व श्रेय केरी साहेबांना जातं. आमेन. Right, so we come on to China. James Hudson Taylor was the famous missionary to China. He was from England and he went to China in 1865. आणि 1865 मध्ये इंग्लंड मधून चीन देशामध्ये सेवा कार्य करणारी व्यक्ती म्हणजे हडसन टेलर. Right, so under his ministry, he founded what was known as the China Inland Mission. आणि चायना इनलँड मिशन या संस्थेच्या द्वारे त्यांनी चीन देशामध्ये प्रभूचं अद्भुत कार्य, सेवा कार्य केलेलं आम्हाला दिसतं. आमेन. Amen. They had 800 missionaries from various denominations. आणि त्यांच्या सेवा कार्यामध्ये किंवा त्यांच्या अधिपत्याखाली जवळजवळ वेगवेगळ्या पंथाचे 800 सेवेकरी कार्य करत होते. आमेन. They founded 125 schools. आणि चीन देशामध्ये त्यांनी जवळजवळ 125 शाळांची निर्मिती केली. Right, and they adopted Chinese clothes. Now, all the missionaries under Hudson Taylor, they never wore Western clothes. They wore Chinese clothes. आणि हडसन टेलर साहेबांची एक पद्धत होती. त्याने आपल्या सर्व सेवा कार्य करणाऱ्या सेवेकरांना सांगितलं होतं की तुम्ही आधुनिक जो पाश्चात्य पोशाख, सूट बूट आहे तो घालायचा नाही, टाय वगैरे. आणि चीन देशामध्ये जसे लोक कपडे घालतात त्याप्रमाणे कपडे घालण्याचं बंधन सर्व सेवा कार्य करणाऱ्या सेवकांवर होतं. आमेन. Does Hudson Taylor believe what it said? आणि मग त्यांच्या सेवा कार्याच्या द्वारे अनेकांनी देशामध्ये विश्वास ठेवला. आमेन. So that principle was there. Whoever you are with, their way of life in order to share the gospel. आणि त्यांचं एक तत्व होतं की तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही सुवार्ता सांगितलीच पाहिजे. आमेन. So the famous quote of Hudson Taylor was, God's work done in God's way will never lack God's supply. आणि त्यांचं एक विश्वासाचं एक विधान होतं. ते नेहमी असं म्हणत असत की देवाचं कार्य जर देवाच्या इच्छेनं, देवाच्या पद्धतीने केलं तर त्या कार्याला कधीही पुरवठ्याची उणीव भासत नाही. आमेन. And the China in the mission was what's known as a faith mission. That means they didn't ask people, they just prayed. Needs were supplied, and God provide for the China in the mission. आणि चायना इनलँड मिशन जे होतं ते विश्वासानं सेवा कार्य करत होतं. त्यामुळे त्यांना कधी कोणत्या गोष्टीची उणीव पडली नाही आणि लोकांच्या मदतीशिवाय केवळ देवाच्या सहाय्यानं त्यांनी हे सेवा कार्य चालू ठेवलेलं होतं. आमेन. Right, the next revivalist or evangelist we're going to. आणि पुढचं जे संजीवन आहे ते D.L. मोडी यांच्या बाबतीतलं आहे. And he worked in. आणि तेही चपलांच्या दुकानामध्ये, बुटाच्या दुकानामध्ये कामाला होते. He was led to Christ by his Sunday school teacher
Edward Kim. आणि त्यांच्या संडे स्कूलचे जे शिक्षक आहेत त्यांच्याद्वारे त्यांचं तारण झालं. संडे स्कूलच्या शिक्षकांनी त्यांना येशूची ओळख करून दिली आणि त्यांचं तारण झालं. आमेन. He began his ministry by teaching Sunday school, and he became a traveling evangelist all over America. त्यांनी सुरुवात संडे स्कूलचे शिक्षक म्हणून सेवा कार्याची केली, पण नंतर पूर्ण अमेरिकेभर एक विश्वासू आणि प्रभावी सुवार्तिक म्हणून त्यांनी प्रवास केला आणि देवाच्या राज्याची, येशूच्या सुवार्तेची घोषणा केली. Right, 1800s, from 1800 onwards, there were many mission and revival movements. आणि 1800 या च्या नंतर कालावधीमध्ये बऱ्याच देशामध्ये अनेक संजीवन, अनेक सेवकांच्या द्वारे आली आणि अनेक देशामध्ये संजीवनाच्या द्वारे खूप कार्य झालेलं आम्ही पाहतो. Now, the next revival movement we're going to look at is the Pentecostal movement. आणि त्यामधील एक महत्वाचं सेवा कार्याचा भाग म्हणजे पेंटिकॉस्टल चळवळ. In the 1900s, we're going to look at America, Britain. It was in America and Britain, but it was a move of the Holy Spirit worldwide, including in India. आणि पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले जे सेवक होते चार्ल्स पर्किन, हे पवित्र आत्म्याने भरले आणि अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये देखील त्यांनी सेवा कार्य केलं. आणि पेंटिकॉस्टल म्हणजे पवित्र आत्म्याने भरणं, अन्य भाषेमध्ये बोलणं, पवित्र आत्म्याच्या द्वारे चिन्ह चमत्कार या गोष्टींवर त्यांचा भर होता. आमेन. So Charles Parham was in 1901 was in Topeka, Kansas, as a manifestation of speaking in tongues. They had a Bible college in Topeka, Kansas. आणि कॅन्ससमध्ये पवित्र शास्त्राच्या कॉलेजमध्ये असताना अन्य भाषेमध्ये बोलण्याचं कृपादान चार्ल्स पर्कन यांना लाभलं आणि त्यावर त्यांनी आपल्या सेवा कार्यामध्ये जोर दिला किंवा भर दिला. And then on to William Seymour, of who you see a picture him in your left-hand side, sorry, the right side of the PowerPoint slide. या आणि उजव्या बाजूला जो फोटो तुम्ही पाहता आहे तो विल्यम सेमॉर यांचा आहे आणि प्रसिद्ध जे अझुजा स्ट्रीट रिवायवल किंवा अझुजा स्ट्रीटचं संजीवन आम्ही त्या विषयी बरंच काय Azusa Street वाचतो. Revival was in a warehouse in Los Angeles in the States that began in 1906. आणि 1906 मध्ये एका वेअरहाऊस किंवा गोदामामध्ये या संजीवनाचा उगम झालेला किंवा सुरुवात झालेली आम्ही पाहतो. They had 3 services per day, 7 days a week for 3 years. So there was a move, and there's some books on this subject which you should read. There's a move of the Holy Spirit in this place called Azusa Street in Los Angeles. आणि अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिसच्या राज्यामध्ये अझुजा स्ट्रीट जे आहे त्यामध्ये आणि दिवसाला 3 सभा उपासनेच्या आणि असं 3 वर्ष सतत हे संजीवन सुरू होतं आणि लाखो लोक या संजीवनाच्या द्वारे प्रभूकडे आले किंवा त्यांचं तारण झालं. आमेन. See in the slides, it says transcended racial barriers. What that means is the word trans in English means from the Latin word above. There were no racial barriers in this revival. It didn't matter if you were an African American or a white American. आणि अझुजा स्ट्रीट जी रिवायवल किंवा संजीवन होतं त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं की
काळे गोरे असा भेद त्या संजीवनामध्ये उरला नाही. सर्व जे अमेरिकेमधले लोक असते ते काळे असोत, कृष्णवर्णीय किंवा गोरे असोत, सर्व एकाच मंडळीचे सभासद होते किंवा एकत्र होते. आणि या चळवळीचं वैशिष्ट्य होतं की पहिल्यांदाच काळे आणि गोरे लोक लागले. आमेन. Now, in those days in the United States, in some of the states, not all of them, but certain states, there were racial barriers. So in the 1900s, to have meetings with blacks and white people in the same place, transcending, that was for the period of that time in American history, that was really quite remarkable. आणि मग 1900 च्या काळामध्ये अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी काळे आणि गोरे असा भेदभाव केला जात होते. आणि ख्रिस्ती जगतामध्ये देखील अमेरिकेतील काळ्या लोकांच्या म्हणजे आफ्रिकन आहेत त्यांची मंडळ्या वेगळ्या असत आणि गोऱ्या लोकांच्या मंडळ्या वेगळ्या असत. असा काळा गोरा असं भेदभाव त्या काळात केला जात होता. पण काळा गोराचा भेदभाव England, मोडून काढण्यामध्ये यांना यश आलेलं आम्ही पाहतो. you can see a picture of him in the bottom right section of the slide. आणि तुम्ही आता खाली इट इज विलियम्सविक और विगल्सबर्ग और बिली ग्रॅम. विगल्सवरचं चित्र तुम्हाला खाली दिसत आहे. स्मिथ विगल्सवर्थ. Now, Smith Wigglesworth was a very, very simple, humble person. He was a plumber in Bradford, England. आणि ते एक कामगार होते बेडफोर्ड इंग्लंडमध्ये, स्मिथ विगल्सवर्थ. पण एक प्रभावी प्रभूचे सेवेकरी होते आणि त्यांच्या सेवा कार्यामध्ये अनेक चिन्ह चमत्कार अद्भुत झालेले आम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये वाचतो. आमेन. And he traveled all over the world having evangelistic meetings. आणि संपूर्ण जगभर त्यांनी प्रवास केला आणि सुवार्तेच्या सभा घेतल्या आणि त्या प्रत्येक सभामध्ये अनेक चिन्ह चमत्कार झालेले लोकांनी पाहिले. So he was not a very conventional evangelist. Sometimes he'd punch people in the tummy and they'd get healed. या त्यांचं सेवा कार्य करण्याची पद्धत थोडीशी वेगळी होती. कधी कधी आजारी लोकांच्या पोटामध्ये ते ठोसे मारत, लोक खाली पडत, पण लोकांना आरोग्य मिळत असे. त्यांचं दुखणं जेव्हा त्यांचे आजार बरे होत असत. त्यांच्या मेथड किंवा ज्या पद्धती होत्या त्या थोड्याशा विचित्र होत्या, पण त्यांच्या सेवा कार्यामधून हजारो लोकांना आरोग्यदान मिळालं. अनेक चिन्ह चमत्कार लोकांच्या जीवनामध्ये झालेले आम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये वाचतो. आमेन. Right. So the last evangelist we're going to look at, or in this section, is Billy Graham. Dr. Charles and I were in Berlin last week with the European Congress on Evangelism with the son of Billy Graham, with Franklin Graham. आणि डॉक्टर चार्ल्स आणि मी गेल्या काही दिवसामध्ये डॉक्टर बिली ग्रॅम यांचे चिरंजीव फ्रँकलिन ग्रॅम आहेत त्यांच्या सभांना उपस्थित होतो सेवा कार्याच्या. आणि खाली जो तुम्ही फोटो पाहताय तो प्रसिद्ध सुवार्तिक बिली ग्रॅम यांचा आहे. आमेन. His son Franklin and his grandson William Graham. बिली ग्रॅमचा पुत्र फ्रँकलिन आणि त्यांचा नातू हे देखील त्या सभामध्ये उपस्थित होते. Right. Family. आणि बिली ग्रॅम हे एका कट्टर कुटुंबामध्ये ज्या ठिकाणी नैतिक मूल्यांना महत्व होतं अशा एका धार्मिक कुटुंबामध्ये जन्मले आणि वाढले. आमेन.
And although he was hearing the gospel regularly, when he was younger, it didn't affect him very much until the age of 16. आणि बालपणामध्ये किंवा तरुण वयामध्ये 16 वर्षाचे होईपर्यंत सुवार्तेचा परिणाम काय त्यांच्या जीवनावर झाला नाही किंवा त्यांचं जीवन काय बदललं गेलं नाही. Now, from 16 onwards, he started to attend revival meetings, and that impacted him greatly. मात्र 16व्या वर्षानंतर त्यांना प्रभूची ओळख झाली आणि मग त्यांनी सुवार्थ कार्य सुरू केलं एक सुवार्थिक म्हणून. आमेन. He became good friends with आणि त्या काळामध्ये जे अमेरिकेतील हॉलिवूड म्हणजे फिल्म जगतातले जे तारे होते किंवा तारका होत्या, नट-नट्या होत्या, त्यांच्याशी त्यांचा चांगला संबंध होता किंवा नातेसंबंध होता किंवा ओळख होती. He became known as one of America's greatest evangelists, and not just America, worldwide. He had evangelistic meetings all over the world. आणि बिली ग्रॅमनी जगभर प्रवास केला आणि अनेक देशामध्ये मोठमोठ्या सुवार्थ सभा घेऊन लाखो किंवा कोट्यावधी लोकांना सुवार्थ सांगितली आणि कोट्यावधी लोकांच्या तारणासाठी त्यांचं सेवा कार्य उपयुक्त ठरलं. आमेन. Yes, he reached 185 countries with the gospel. आणि जवळजवळ 185 देशामध्ये त्यांनी सुवार्थ सभा घेऊन येशूच्या नावाची घोषणा केली. आमेन. Over 1 billion people watched his sermons in 117 countries. आणि 117 देशामध्ये त्यांच्या स्वार्थ सभा नव्हे तर त्या स्वार्थेचे संदेश लोक छापील वाचत असत आणि त्याचा अनुभव घेत असत. आमेन. Now, the last in this section, because we've got two parts this class, the second half is Indian church history. Now, I want to ask you all, and ask the students, what have you learned from these series of lessons on church history? आणि मला आता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा आहे की या सर्व मंडळीच्या इतिहासाच्या अभ्यासावरून तुम्ही त्यामधून कोणकोणते धडे शिकलेले आहात? As it said, the lessons of history is that we must learn from the mistakes that others have made in the past. आणि इतिहासाचा अभ्यास ज्या वेळेला आम्ही करतो, मंडळीचा इतिहास असो किंवा इतर इतिहास असो, त्यावेळेला त्या इतिहासातील काळामधील लोकांनी ज्या चुका केल्या त्या आम्ही टाळल्या पाहिजेत आणि त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याचं अनुकरण आम्हाला करायचं आहे. आमेन. Right, thanks, Pastor Dogby. Right, let me give you all a brief overview. We're going to do a very brief overview of Indian church history. Now, from the time, oh, wait a minute. From the time of the Acts of the Apostles, two of the apostles, Thomas and Bartholomew, came to India. आणि प्रेषितांच्या काळामध्ये थोमा आणि बर्थोलेमा हे दोन येशूचे शिष्य भारतामध्ये आले असा इतिहास आम्हाला सांगतो. आमेन. So why did Thomas and Bartholomew come to India? आणि मग भारतामध्ये येण्याचं या दोन शिष्यांचं काय प्रयोजन होतं किंवा काय कारण होतं हे आपण पाहूया. Is because there was a Jewish community in Cochin in Kerala. Thomas came to preach the gospel to the Jewish community in Cochin in Kerala. आता भारतामध्ये
दक्षिणेमध्ये जे केरळ राज्य आहे त्या केरळ राज्यामध्ये त्या काळामध्ये काही यहुदी कुटुंब राहत होती आणि या केरळ राज्यामधील यहुदी कुटुंबियांना सुवार्ता सांगण्यासाठी थोमा भारतात आला आणि भारतामध्ये केरळ राज्यामध्ये आला आणि केरळ राज्यामध्ये थोमानं भारतामधील सुवार्ता कार्याची किंवा जणू काय मंडळीची सुरुवात केलेली आम्ही पाहतो. आमेन. And Thomas and Bartholomew shared the gospel in southern India, in Kerala and Tamil Nadu. And some people say that Thomas even went as far north as the Punjab. या आणि केरळ आणि तामिळनाडूमध्ये थोमा आणि बर्थेलोमा यांनी स्वार्थ कार्य सुरू केलं आणि काही लोक असं म्हणतात की अगदी पंजाबच्या काही भागामध्ये सुद्धा स्वार्थ कार्य करण्यासाठी हे दोघं येशूचे शिष्य त्या कालावधीमध्ये गेले होते. आमेन. So there has been believers or a Church of Jesus Christ, at least in southern India, now for 2,000 years, since the time of the apostles. आम्ही असं म्हणू शकतो की 2000 वर्षापासून केरळ राज्यामध्ये ख्रिस्ताची मंडळी आहे जी ख्रिस्ताचे शिष्य थोमा आणि बार्थिलोमा यांनी स्थापन केली प्रभू येशूची सुवार्ता सांगण्याद्वारे. आमेन. So we see that Christianity, or followers of Christ, have been in India for 2,000 years. And some people say that Christianity came from the West. It did not. They got their facts wrong. Christianity came from Israel, which is in Asia, just like India's in Asia. And Christianity didn't spread to the Western nations until later on. The gospel came to India first. या आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं किंवा ते अशी जाहिरात करतात की परदेशी लोकांनी किंवा पाश्चात्य लोकांनी ख्रिस्ती धर्माची सुरुवात भारतामध्ये केली, सुवार्थेची सुरुवात केली, पण हे चुकीचं आहे. सुवार्थेची भारतामधील सुरुवात आम्ही पाहतो की येशूचा शिष्य थोमा आणि बर्थोलोमा हे दोन शिष्य आले केरळमध्ये आणि प्रेषितांच्या कृत्यांच्या कालावधीमध्येच भारतामध्ये मंडळीची सुरुवात झाली आणि भारतामध्ये मंडळीची सुरुवात परदेशी लोकांनी केली नाही तर येशूच्या शिष्यांनी केली असा हा इतिहास आम्हाला सांगतो. आमेन. Now I'm going to share with you from the life of, probably as time permits, two people very significant in India. आणि First person, दोन व्यक्तींचे साक्ष जर वेळ असेल तर मी तुमच्या पुढे मांडू शकतो भारतामधील. First person we're going to look at is Sadhu Sundar Singh. त्यातला पहिला जो व्यक्ती आहे तुम्हाला माहित असेल, तुम्ही त्यांचे पुस्तक साक्षी वाचले असतील, त्यांचं नाव साधू सुंदर सिंग. And I'm sure that many of the students have heard of him. आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांनी त्यांचं नाव वाचलं असेल किंवा त्यांची पुस्तकं वाचली असतील आणि त्यांच्याविषयी तुम्हाला माहिती देखील असेल, त्यांची साक्ष तुम्ही ऐकली असेल. And his name has just come up. I hope you can see it on the whiteboard. आणि आपण आता त्या बोर्डवर त्यांचं नाव पाहूया, कशा प्रकारे त्यांनी भारतामध्ये त्यांचं परिवर्तन कशा प्रकारे झालं आणि त्यांची सेवा कार्य कशा प्रकारचं होतं. So he was born, I trust that's coming up on the whiteboard, okay. He was born in September 1889. सप्टेंबर 1889, सप्टेंबर 1889 मध्ये साधू सुंदर सिंगांचा जन्म झाला. Sundar Singh was born in Rampur in the region of Patiala in northern India in the Punjab. आणि पंजाबमध्ये उत्तर भारतामध्ये पतियाळा भागामध्ये
साधू सुंदर सिंग यांचा जन्म झाला. He was brought up in the luxury of his family's wealth. आणि साधू सुंदर सिंगांचं जे कुटुंब होतं ते अत्यंत श्रीमंत होतं. त्यामुळं अशा श्रीमंत कुटुंबामध्ये सर्व सुखसुविधामध्ये साधू सुंदर सिंगांचा जन्म झाला आणि त्यांची वाढ झाली. आमेन. As a Sikh, Sundar was taught about Hinduism and came along with his parents to Hindu temples. आणि एक शीख कुटुंब म्हणून, शीख व्यक्ती म्हणून हिंदू धर्माची तत्व त्यांना शिकवण्यात आली आणि हिंदू मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी ते जात असत. आमेन. By the age of 7, he had already memorized the Bhagavad Gita, the Songs of Blissful People, which is a long and intricate verse containing lessons of life. आणि जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे जे हिंदू लोकांचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, ती त्यांना तोंडपाठ होती. आमेन. At 16, not only had he mastered the Veda, the ancient sacred book of Hinduism, but he had also read the Quran, the sacred book of Islam. आणि त्याने हिंदूंचे दुसरे जे धर्मग्रंथ आहेत वेद, पुराण हे देखील वाचले होते, त्यांचा अभ्यास केला होता. तसंच मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण यांचं देखील साधू सुंदर सिंगांनी वाचन केलेलं होतं. आमेन. He then got acquainted with some sadhus who taught him yoga. आणि काही साधू लोकांनी साधू सुंदर सिंगांना योगाचं देखील शिक्षण दिलं होतं. So a sadhu is a Hindu who devotes his entire life to his religion and forsakes all the worldly pleasures. आणि साधू बनण्याचं त्यांनी ठरवलं, म्हणजे सर्व जगिक सुख आणि जगिक ऐशो आराम यांचा त्याग करून देवाच्या सेवेसाठी समर्पित होण्याचं त्यांनी ठरवलं. Sundar remained single and jobless. आणि हे सुंदर आता त्यांना कोणचं काम नव्हतं आणि ते एकटे होते, अविवाहित होते, बॅचलर होते. He traveled all over India wearing a yellow robe without any food and without having any permanent residence. आणि भारतभर ते पायामध्ये चप्पल न घालता अनवाणी फिरले आणि भगवी वस्त्र घालून साधूचा वेश घालून ते भारतभर त्यांनी भ्रमण केलं. आमेन. He lived only on the charity of others. आणि इतरांनी दिलेल्या मदतीवरच त्यांचा चरितार्थ चालत असे, त्यांना खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळत असत. आमेन. Man, it was his mother who first encouraged him to become a sadhu. आणि साधू बनण्यामध्ये साधू सुंदर सिंगांच्या ज्या आई होत्या त्यांचा हात असलेला आम्ही पाहतो. She once told him, "Do not be selfish and materialistic like your brothers, but seek for your peace of mind and hold steadily on to faith. Be a sadhu." आणि त्यांच्या आईनं त्यांना शिक्षण दिलं होतं की इतर जे नातेवाईक आणि भाऊ आहेत त्यांच्यासारखं भौतिकवादी किंवा जगाचा सुखोबल लोभ न धरता साधूचं जीवन जगण्याची इच्छा त्यांच्या आईने साधू सुंदर सिंगांच्या मनामध्ये बिंबवली आणि म्हणून ते साधू झाले आणि सर्व जगातील सुखसोयींचा त्यांनी त्याग केला. आमेन. However, he never achieved peacefulness in his meditations. पण त्या काळामध्ये मनन चिंतन करत असताना त्यांना कधीही मानसिक समाधान किंवा शांती प्राप्त झाली नाही. Owing to his mother's connections with some women from a British mission,
in Rajpur, Sundar was able to enter the school run by the missionaries. आणि साधू सुंदर सिंग मग त्या काळामध्ये जे परदेशी मिशनरी भारतामध्ये आले होते त्यांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याची संधी साधू सुंदर सिंगांना त्या काळामध्ये प्राप्त झाली. आमेन. It was there that Sundar was first exposed to the Bible. आणि मग मिशनरी शाळेमध्ये साधू सुंदर सिंगांना पहिल्यांदा येशूची आणि पवित्र शास्त्राची ओळख झाली. आमेन. He wasn't interested in the Bible at that time. आणि त्यावेळेला पवित्र शास्त्रामध्ये फारसा त्यांना रस नव्हता. Instead, he ardently buried himself in the occult art of Hinduism. कारण हिंदू धर्माची तत्व किंवा ग्रंथ त्यांनी वाचले होते आणि त्यावरच त्यांचा मूळ विश्वास होता. आमेन. Men. His mother died when he was 14 years old. आणि ते 16 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. Since then, his life changed dramatically. आणि त्यांच्या आईच्या निधनानंतर मात्र साधू सुंदर सिंगांचं जीवन एकदम बदलून गेलं. Convinced that what Jesus had taught was completely wrong, he tore the Bible apart and burnt it. आणि त्यांनी अशी साक्ष दिली की येशू काय म्हणतो ते सगळं खोटं आहे आणि पवित्र शास्त्र एकदा त्यांनी जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. He even threw stones at preachers and encouraged others to do the same thing. आणि ख्रिस्ती जे स्वार्थिक होते त्यांना दगडमार करण्यामध्ये साधू सुंदर सिंगांचा पुढाकार होता आणि इतर लोकांच्या मदतीनं अशा स्वार्थिकांना ते दगडमार करत असत. Still, however hard he tried, he couldn't find the peace he had been seeking for in his own religion. पण कितीही प्रयत्न केला त्या काळामध्ये तरी साधू सुंदर सिंगांचा जो मूळ धर्म होता हिंदू धर्म त्या हिंदू धर्मातील तत्वांच्या मुळे किंवा हिंदू धर्मातील देवदेवतांची पूजा केल्यामुळं त्यांना कधीही मानसिक समाधान किंवा शांती प्राप्त झाली नाही. आमेन. He reached a point in his own life where committing suicide crossed his mind. आणि मग एकदा अशा एका अवस्थेपर्यंत ते पोहोचले की त्यांना वाटू लागलं की कशातच आता काही महत्व नाही म्हणून आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला येऊ लागले. 3 days after he burnt the Bible in front of his father, he woke up at 3 a.m. in the morning and said to himself, "Oh God, if you do exist, show me the right way or I will kill myself." आणि मग आत्महत्येचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असताना एकदा मध्यरात्री पहाटे 3 वाजता ते उठले आणि मग त्यांनी अशी घोषणा केली, देवा तू जर खरा असशील जर जिवंत असशील तर तू मला दर्शन दे माझं जीवन बदलून टाक नाहीतर मी माझं जीवन स्वतःच समाप्त करतो मी आत्महत्या करतो. आमेन. Man, he was thinking of throwing himself in front of a train that usually passed by at 5 a.m. every morning behind their house in the hope that he would find peacefulness in his future reincarnation. आणि मग त्यांच्या घराच्या मागूनच रेल्वेचा ट्रॅक रूळ जात होते. पहाटे 5 वाजता रेल्वे खाली जीव देण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केला. साधू सुंदर सिंगाला असं वाटलं की नंतर माझा पुनर्जन्म झाल्यानंतर मला अधिक देवाची ओळख होईल किंवा मला अधिक देवाचा अनुभव देवाच्या शांतीचा अनुभव येईल. आमेन. Man, he repeated his prayer once again.
आणि जी प्रार्थना त्याने केली होती देवाकडं, ती पुन्हा त्याचा पुनरुच्चार त्याने केला. देवाला ते म्हणाले, देवा तू जर जिवंत आहेस, खरा आहेस, तर मला दर्शन दे, माझं जीवन बदलून टाक. All of a sudden, he saw a brilliant light. आणि मग एकाएकी त्यांच्या खोलीमध्ये एकदम प्रकाश पडलेला त्यांना दिसला. At first, he feared that the room was on fire. पहिल्यांदा त्यांना वाटलं एवढा प्रकाश पडला म्हणजे कुठं आग लागली का वगैरे पाहायला त्यांनी सुरुवात केली. But nothing happened. पण काय आग वगैरे काय लागलेली नव्हती. He then thought that it might be an answer to his prayer. आणि मग त्यांना समजलं की त्यांनी जी प्रार्थना केली होती जिवंत देवाकडं, त्याचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. While watching the light, he suddenly saw Jesus's figure in the radiance. हा. आणि मग त्या प्रकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या तेजाचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांना त्यावेळेला झालं त्यांच्या खोलीमध्ये. Right, so he thought that it might be an answer to his prayer. Oh, sorry. He suddenly saw Jesus' figure in radiance. Right, we said that. He then heard a voice in Hindi saying, "How much longer are you going to search for me?" हा. आणि मग हिंदीमध्ये त्यांना अशी वाणी ऐकू आली की अजून किती काळ तू माझा शोध करणार आहेस. आमेन. I have come to save you. आणि मी तुझं तारण करायला, तुझा उद्धार करायला आलो आहे, असे शब्द त्या तेजाच्या प्रकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी हिंदी भाषेमध्ये त्यांनी ऐकली. You have prayed for the right path. आणि ती वाणी त्यांना म्हणाली, तू योग्य मार्गाची निवड केलेली आहेस, योग्य मार्गासाठी तू प्रार्थना केलेली आहेस. Why have you not followed it? आणि मग तू माझा अनुयायी का बनत नाहीस, माझा माग तू का येत नाहीस, असं देखील ती At, वाणी त्याला म्हणाली. at that time, Sunda realized that Jesus had not died and that he was alive. आणि मग साधू सुंदर सिंगांना कळालं, ज्यावेळेला त्यानं प्रकाश पाहिला आणि येशूचं दर्शन झालं, येशूच्या तेजाचं दर्शन झालं आणि त्यांची खात्री पटली की येशू हा जिवंत आहे आणि येशू हाच खरा जिवंत देव आहे. आमेन. Sunda fell on his knees before him and experienced an astonishing peacefulness, an astonishing peacefulness which he had never felt before. आणि मग त्याच क्षणी साधू सुंदर सिंगांनी गुडघे टेकले आणि मग त्यांना जाणीव झाली की आजपर्यंत कधीही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव त्यांच्या अंतःकरणामध्ये आला आणि देवाची शांती त्यांच्या अंतःकरणामध्ये आलेली त्यांनी अनुभवली. आमेन. The vision disappeared, but peace and joy lingered. That means stayed within him. हा. आता तो दृष्टांत जो होता तो नाहीसा झाला, प्रकाश नाहीसा झाला, येशूचं दर्शन नाहीसा झालं, पण त्यांना मिळालेली जी शांती होती आणि आनंद होता तो आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवला. आमेन. Right, so he wanted to be baptized. आणि मग त्यांना आता बाप्तिस्मा घेण्याची इच्छा निर्माण झाली. Although his family tried to prevent him from his intention, that's the intention to be baptized, he was determined. आणि त्यांचं जे कुटुंब होतं एक कट्टर हिंदू शीख कुटुंब होतं आणि साधू सुंदर सिंगांनी ज्या वेळेला बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती होण्याचा विचार त्यांना सांगितला त्यावेळेस त्याच्या सर्व कुटुंबियांनी त्याला विरोध केला. त्यांच्या कुटुंबियांची इच्छा नव्हती की साधू सुंदर सिंगांनी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती व्हावं. आमेन. In 1905, on his birthday, he was baptized in an English church in Simla. आणि सिमलामध्ये एका इंग्रजी उपासनेमध्ये, इंग्रजी मंडळीमध्ये
1905 मध्ये त्यांचा वाढदिवस असतानाच त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला. आमेन. Amen. At that time, he decided to become a Sadhu Christian so that he could rededicate himself to the Lord. आणि मग प्रभूची सेवा करण्यासाठी प्रभूच्या चरणी त्यांनी समर्पित केलं आणि ख्रिस्ती साधूमधून बनून ख्रिस्ताची सुवार्ता करण्याची इच्छा त्यांनी अंमलात आणली. आमेन. Amen. As a sadhu, he wore a yellow robe, lived on the charity of others, abandoned all possession, and maintained celibacy. आणि एक साधू म्हणून, ख्रिस्ती साधू म्हणून पायात चपला न घालता भगवी वस्त्र परिधान करून एक ब्रह्मचार्याचं आयुष्य जगून त्यांनी प्रभूची सेवा करण्यास सुरुवात केली. आमेन. Amen. He was convinced that this was the best way to introduce the gospel to his people, since it was the only way which his people were accustomed to. That means used to. Yeah. आणि मग भगवी वस्त्र धारण करून जसे हिंदू साधू होते त्याप्रमाणे भगवी वस्त्र धारण करून त्यांनी येशूची सुवार्ता सांगायला सुरुवात केली आणि त्यांना वाटलं हाच योग्य मार्ग आहे भारतातील लोकांना येशूची ओळख करून देण्याचा, भारतातील लोकांना ख्रिस्ती बनवण्याचा. आमेन. In addition, he also wanted to be free to devote himself to the Lord. आणि मग त्यांनी लग्न केलं नाही, ते शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले आणि ख्रिस्ताशी समर्पित राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत असं त्यांना वाटलं. Having become a believer, he was renounced by his father and ostracized. That means he had opposition that's from his family. आणि मग बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती बनून ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेला त्याच्या कुटुंबियांनी त्यांना घरातून हाकलून दिलं आणि घरातील सर्व जणांनी त्याच्याशी नातं तोडून टाकलं. On the 16th of October 1905, Sundar, wearing a yellow robe, barefoot and without provisions, resumed his nomadic. Nomadic means going from one place to another. His nomadic life from village to village, but this time he followed in Jesus's footsteps. या आणि मग अशा प्रकारे भगवी वस्त्र घालून, भगवा झगा घालून इतर धर्मीयांच्या साधूप्रमाणेच ख्रिस्ती साधू बनून खेडोपाडी जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यास त्यांनी सुरुवात केली. आमेन. In 1906, he went to Tibet for the first time. 1906 मध्ये तिबेट या देशाला पहिल्यांदा त्यांनी भेट दिली. That country attracted him primarily because of the great challenges it presented against, and I emphasize it again, against evangelism. आणि तिबेट देशामध्ये त्यावेळेला सुवार्ता प्रसाराला खूप विरोध होता, त्यामुळे तिबेट देशाचं त्यांना आकर्षण होतं आणि तिबेट देशामध्ये जाऊन तेथील लोकांना सुवार्ता सांगावी असं सुंदर सिंगांना वाटत होतं. आमेन. There will be very strong opposition and persecution there. आणि तिबेट देशामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता आणि सुवार्तेला फार मोठा विरोध होता. High above the tranquil, that tranquil means peaceful, snow-clad Himalayan peaks, there will be a lot of time and opportunities to meet God and to read the Bible, Sundar thought. आणि सुंदर सिंगांना वाटलं की आता तिबेटमध्ये आणि हिमालयाच्या पर्वतराशीमध्ये एकांतामध्ये प्रार्थना करणं आणि पवित्र शास्त्र वाचणं हे त्यांना बरं वाटू लागलं. म्हणून त्यांनी तिबेट देशाला भेट दिली आणि हिमालयामध्ये देखील प्रवास केला. आमेन. On his way to Tibet, he met Stoker, an American missionary who also wore a yellow robe.
आणि मग तिबेटमध्ये सुवार्ता कार्य करत असताना त्याला एक अमेरिकन मिशनरी भेटले आणि ते देखील त्यांच्यासारखेच भगवा वस्त्र घालून सेवा कार्य करत होते. हा अमेरिकन मिशनरी. On his sometimes they spent the night together under a tree or in a mountain cave at an altitude of 5,000 meters above sea level without enough food. आणि कधी कधी त्यांना समुद्र सपाटीपासून 5,000 फूट उंचीवर डोंगरामधील गुहेमध्ये आणि हिमालयाच्या डोंगरामध्ये अन्न पाणी नसताना रात्री रात्री काढाव्या लागत असत. पण देवाच्या राज्यासाठी सुवार्तेसाठी त्यांनी हे सर्व सहन केलं. आमेन. Right. Happily they endured all the hardship for the sake of spreading the gospel. आणि सुवार्ता प्रसार करण्यासाठी या सर्व अडचणी, या सर्व कष्ट आणि सर्व विरोध त्यांनी आनंदाने सहन केला. Right. When Sunda became ill, Stoker got them to a place to stay in a house belonging to a European. आणि 2 युरोपियन लोकांबरोबर एका घरामध्ये ते काही काळ राहत होते. Right. Inspired by Sunda's faithfulness towards God and sincere love towards other people, the host repented his sins and gave his life to serving the Lord. आणि मग ज्या घरात ते राहत होते, साधू सुंदर सिंगांचं परिवर्तन झालेलं जीवन आणि त्यांची देवावरची भक्ती आणि लोकांवरची प्रीती हे पाहून तिथील घरातील लोकांचं त्या तारण झालं. त्यांनी देखील येशूवर विश्वास ठेवला. आमेन. Following the advice of his friends, Sadhu enrolled himself in St. John's School of Theology in Lahore. आणि लाहोरमध्ये बायबल कॉलेजमध्ये पवित्र शास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी मग त्यांनी प्रवेश घेतला. After studying there for 2 years, he resumed. That means he restarted his travel. आणि 2 वर्ष बायबल कॉलेजमध्ये पवित्र शास्त्राचे शिक्षण घेऊन त्यांनी परत सुवार्ता कार्य करण्यासाठी प्रवास सुरू केला. An eyewitness reported his experience with Sundar. I encountered Sundar Singh as he was walking down a mountain trail to proclaim the gospel to us. आणि मग साधू सुंदर सिंगांनी अनेकांना सुवार्ता सांगितली आणि अनेकांचं जीवन परिवर्तित झालं. अनेक साक्षी, अनेक लोकांच्या आम्हाला वाचायला मिळतात की साधू सुंदर सिंगांच्या सुवार्ता कार्यामुळे त्यांना कशी येशूची ओळख झाली आणि त्यांचं जीवन कशा प्रकारे बदललं गेलं. आमेन. He then sat on top of a tree, wiped the sweat off his face, and sung a hymn about the love of Jesus to us. आणि मग एक साक्ष त्यांच्याबद्दल अशी आहे की कधी कधी ते झाडावर चढून बसत असत आणि झाडावर बसून लोकांना येशूची सुवार्ता सांगत असत. The audience was not impressed by the song. आणि कधी कधी ऐकणाऱ्यांना काही त्याचा प्रभाव वाटत नसे. One man came forward from the audience, pulled Sundar down from the tree and knocked him to the ground. मग त्या खाली बसलेल्या लोकांपैकी एक जण पुढे आला आणि झाडावरून सुंदर सिंगांना त्याने खाली ओढलं. Silently, Sundar got to his feet and began praying for these hostile people. पण साधू सुंदर सिंग शांतपणे उभे राहिले आणि या सर्व विरोध करणाऱ्या, त्यांची टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. He told us about the love of Jesus who died to redeem all sinners.
आणि प्रभू येशूच्या प्रीतीबद्दल जो येशू सर्व पाप्यांसाठी वधस्तंभावर मरण पावला याची घोषणा त्यांनी केली. Because of that, I repented, and so did the attacker. आणि यामुळं ज्या व्यक्तीनं झाडावरून त्यांना खाली पाडलं होतं त्या व्यक्तीचे परिवर्तन झालं, तारण झालं आणि तिथं जमलेल्या अनेकांनी येशूवर विश्वास ठेवला. That was not the only time when Sunda won souls for the Lord by adhering, that means doing, Jesus' instructions, which says, do not take revenge on someone who wrongs you. If anyone slaps you on the right cheek, let him slap you on the left cheek too. Matthew 5 and verse 39. आणि मत्ते 5:39 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे साधू सुंदर सिंग येशूच्या वचनाचं आज्ञापालन करत राहिले. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये, जर कोणी तुमच्या एका गालावर जर थोबाडीत मारली तर त्याच्या समोर तुम्ही दुसरा गाल करा आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचा दुसऱ्यावर रागवू नका किंवा बदला घेऊ नका, दुसऱ्याचा द्वेष करू नका. आणि येशूचं शिक्षण साधू सुंदर सिंग तंतोतंत पाळत होते आणि त्यामुळं अनेक लोक येशूकडे आले, अनेकांचं तारण झालेलं आम्ही वाचतो. आमेन. One day in Nepal, Sunda was ambushed by 4 robbers in the middle of a jungle. आणि नेपाळमध्ये असताना काही विरोध करणाऱ्या लोकांनी जंगलामध्ये त्यांच्यावर हल्ला केला. One of them brandished, that means got out a sword. आणि त्यापैकी एकाच्या हातामध्ये छोटी तलवार होती. Sunda bowed his head, thinking that his life was about to end. आणि मग सुंदर सिंहाने आपलं डोकं खाली केलं. त्यांना वाटलं आता तलवारीनं माझा तो शिरच्छेद करतोय की काय. His attitude surprised the perpetrators. That means those that are going to commit the crime against him. आणि मग ज्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला होता त्याची ही अवस्था त्याने शांतपणे डोकं खाली केलं होतं ते बघून ते लोक त्या एकदम भारावून गेले. Since he was penniless, that means he had no money. They took away his blanket away from him and let him go. आणि मग त्या साधू सुंदर सिंहाने काय पैसे वगैरे नव्हते, पण त्यांच्याकडे जी चादर होती, ब्लँकेट होते ते घेऊन गेले. मग ते हल्ला करणारे लोक होते ते. Right, so, but then one of the robbers called him back and curiously asked him his name. पण त्यातला जे एक होता त्या टोळीतला तो परत आला आणि त्याने विचारलं, बाबा तुझं नाव काय आहे? So Sunda introduced himself, opened his Bible, and started telling him the story of the rich man and Lazarus, the poor man. मग ते नाव विचारल्यावर नाव सांगण्याच्या ऐवजी सुंदर सिंगाने आपलं बायबल पवित्र शास्त्र उघडलं आणि श्रीमंत व्यक्ती आणि गरीब लाजारस यांची गोष्ट त्याला सांगायला सुरुवात केली. The robbers said that the end of the rich man's life was unpleasant and asked what would happen to himself. आणि मग त्या व्यक्तीला कळालं की त्या कथेमध्ये श्रीमंत व्यक्तीचा शेवट काही बरोबर झाला नाही. Sunda then told him about the gospel and God's forgiveness. मग साधू सुंदर सिंगाने त्याला सुवार्ता सांगितली, देवाच्या क्षमेविषयी सांगितलं, येशूच्या वधस्तंभाविषयी सांगितलं. The robber took Sunda home with him and repented. आणि मग त्या व्यक्तीनं जो चोरांच्या टोळीमधील होता त्याने साधू सुंदर सिंगांना घरी नेलं. तिथं त्याने पश्चाताप केला आणि मग त्याचं तारण झालं. Pastor Dongre, keep the budget. Now it's over 9:30. 1 hour has passed away. 5 Okay, minutes. so yeah, Yeah. I haven't quite finished Yeah. the life of Sundar Singh. I got to 1912. Why don't I do this? It's getting late. I'll send the Yeah. remaining notes to Pastor Prabhakaran. It's not much. Yeah.
You go from 1912 to the end of his life, which, if I remember right, is 1929. Yes, I was right. So basically, he had this great evangelistic ministry in India, Nepal, and Tibet. And he went off into the Himalaya, and he went to England as well. He went to the Himalayas once and he never came back. And it's a mystery what happened to him. Yeah. So nobody found his body? No, I think the historic records, Pastor Dongre, Yeah. I think you'll find, because I read a couple of books on him myself. I'm just giving the students the So, short version. I mean, the real book's about yeah. that thick. So his Of death course, was mysterious. I think you'll find that in 1929, yes, it says, let's just finish off with this. Yeah. Sunda visited Tibet every summer. या आणि प्रत्येक उन्हाळ्यामध्ये साधू सुंदर सिंग तिबेटला जात असत. In 1929, he visited that country, referring to Tibet again, and was never seen since. Yeah, so what I said was correct. Yeah, Yeah. it is a mystery. He went to Tibet and he never आणि came back. 1929 मध्ये शेवटची त्यांनी तिबेटला भेट दिली. त्यानंतर साधू सुंदर सिंगांना कुणीही पाहिलं नाही आणि ते जणू काय अदृश्य झाले. आणि त्यांचं नक्की काय झालं, त्यांचं निधन झालं किंवा काय झालं हे कुणालाही, म्हणजे त्यांचा मृत्यू किंवा पृथ्वीवरील त्यांचं जणू काय गायब होणं, अदृश्य होणं, हे कोड आहे आणि त्याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही. So it is a mystery. It's an absolute mystery. Yeah, Historians, people at the time, yeah. and I please encourage the students. There are Yeah. certain books on Mm. Sadhu Sundar Singh, one Yeah, by so many Cyril books are there. Davey. They read the book. I mean, I'm only giving them the short Yeah, version, of course, yeah, but if they could please get that book. And I said to Pastor Prabhakaran, there's a book that you all should have on Pandita Ramabai from the Mukti Mission. I think yeah, it'd be good if the students read at least 2 books on Indian yeah, church history. And they're quite small. The Pandita Ramabai is not even a yeah. big book, it's more like a booklet. I think you know it. Yeah. I thought I you don't. would, yeah. I maybe have it. There are thousands of books. So where this book is there, I don't know. Marathi, Pandita Yeah, I Ramabai, and remember when I used to visit you, you've got a good book yeah, collection. But what we're encouraging the students to yeah, do is to yeah. read some Indian church history. हा. आणि आता विद्यार्थ्यांना सूचना आहे की भारतीय मंडळीच्या इतिहासासंबंधी काही तुम्हाला जर लिटरेचर किंवा पुस्तकं जर आढळली तर तुम्ही ती वाचा. पंडिता रमाबाई यांचं चरित्र मराठीमध्ये उपलब्ध आहे आणि बुकशॉपमध्ये तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईन उपलब्ध आहे का पहा. आणि साधू सुंदर सिंगांविषयी अनेक पुस्तकं लिहिण्यात आलेले आहेत, ते तुम्हाला कुठेही उपलब्ध होतील. तर साधू सुंदर सिंगांचं चरित्र आणि पंडिता रमाबाईंचं चरित्र विद्यार्थ्यांनी त्या संबंधीची पुस्तकं वाचायची आहेत. आणि भारतामधील मंडळीच्या इतिहासासंबंधी जर काही पुस्तकं असतील तर ती देखील विद्यार्थ्यांनी वाचायची आहेत. Right, excuse me, brother, Pastor Doggy, for 1 second. Yeah. Hello? Who's this? Oh, just a second, Amy. Can I call you back? I'm just finishing a class. Yeah. Right. Oh, I thought it was a business call, but says my friend Andrew. Sorry, where did we get to, Pastor Dog? Oh, yes. Yeah, Now, books on Pandita Ramabai and this one. yeah. Books on So, history. now we said at the beginning of the class 5 weeks ago, I trust the students remember, I hope they remember, that we set a paper. You do a 5-page paper on church history. Of India or their place. Of India, they can do whatever they want, but the reality is, knowing the students, they आणि probably मग want to do something on India. Yeah. 4-5 आठवड्यापूर्वी हा विषय सुरू करताना विद्यार्थ्यांना जो गृहपाठ दिला होता, 5 पानाचा निबंध विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. भारतामधील मंडळीचा, ख्रिस्ती मंडळीचा इतिहास यावर 5 पानाचा शोध निबंध विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. भारतामध्ये सुवार्ता कार्याची सुरुवात कुठे झाली आणि मंडळीचा इतिहास भारतामध्ये कशा प्रकारे पुढे गेला या संबंधी 5 पानं विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत. Amen. Sorry. So we're done with you all. I'm going to send to Pastor Rebecca the notes on
Today we did Sadhu Sundar Singh. या आणि पास्टर प्रभाकर यांना साधू सुंदर सिंगांच्या जीवनाच्या चरित्राच्या नोट्स पाठवण्यात येत आहेत आणि त्या नोट्स तुम्हाला ते व्हॉट्सअप करतील. त्या नोट्स तुम्ही प्रिंट करा आणि त्याचा अभ्यास करा. I had suggested at the beginning of the class, well, I did to Pastor Rebecca anyway. I think, and a very good one for you all to do because it's within the same state. You do a booklet. There's a booklet there on Pandita Ramabai of the Mukti Mission, Kedgon. You know the place, near Pune. पुण्याच्या जवळ केडगाव येथे पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेला पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मठ जो आहे, जिथं निराधार महिला, मुली आणि आता मुलांचं देखील त्यांनी सुरू, बॉयज आर ऑल्सो नाव स्टार्टेड. तिथं आश्रम आहे आणि त्या ठिकाणी पंडिता रमाबाई या ब्राह्मण साध्वीनं हा आश्रम सुरू केला आणि तिचं जीवनचरित्र वाचण्यासारखं आहे. नंतर त्यांनी पवित्र शास्त्राचं भाषांतर केलं मराठीमध्ये. मूळ इब्री आणि ग्रीक भाषा शिकून पंडिता रमाबाई बायबल मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक लोक ते स्टडी बायबल आहे, अभ्यासाचं बायबल प्रसिद्ध आहे. आणि पंडिता रमाबाईंचं चरित्र देखील आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तुम्हाला जर ते मिळालं तर तुम्ही वाचू शकता. ऑनलाईन त्याचा शोध घ्या किंवा बुकशॉपमध्ये बघा. म्हणजे साधू सुंदर सिंगांचं चरित्र आणि पंडिता रमाबाईंचं चरित्र हे दोन्ही चरित्राचा अभ्यास, त्यांच्या जीवनाचा सेवा कार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायचा आहे. आमेन. Right, thanks, Pastor. Another suggestion for your paper, which we didn't obviously have time today, we've run out, is Praying Hyde or John Hyde. He was an American that saw revival in the Punjab. या आणि जॉन हाईड किंवा प्रार्थना करणारे हाईड, पंजाबमध्ये त्यांनी संजीवन आणलं. त्यांच्याविषयी देखील तुम्हाला जर काही माहिती मिळेल तर तुम्ही त्यांचा अभ्यास, त्यांच्या संजीवनाचा, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करू शकता. Right, so do the 5-page assignment. Yeah. Hand it to Pastor Prabhakan, and some aspect. We say in Indian church history, you can do whichever aspect of church history, but probably knowing the students, probably the reality, they probably want to do something on India, which is fair enough because you are in India, but that's up to you all. Anyway, before we conclude, Pastor Dongri, we don't seem rather to have Pastor Prabhakan with us. Is he busy with the Revival Bible Camp? Yeah. Yeah, I thought he would. Yeah. Yeah. Okay. He's not connected. He's busy with the camp, is he? Yeah. Yeah, I thought he would be. That's not a problem. Well, if you can relay that information to him, that would be great. पास्टर प्रभाकर कॅम्प मध्ये बिझी असल्यामुळे आता सध्या उपलब्ध नाही. No, brother. That's what I was telling you, not the students. Yeah. That's what I'm telling you. Yeah. You are sending him notes, no? He will translate and send them to the student. Yeah, and also about the paper. Yeah, पेपर. आणि विद्यार्थ्यांना गृहपाठ जो आहे, पुन्हा एकदा मी सांगतो आहे, भारतीय ख्रिस्ती मंडळीचा इतिहास याचे 5 पानं तुम्ही शोध निबंध प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. भारतातील मंडळीचा इतिहास म्हणजे भारतामध्ये सुवार्थेची सुरुवात कुठे झाली, मंडळीची सुरुवात कुठे झाली आणि कशा प्रकारे सुवार्थेचा मंडळीचा प्रसार होत गेला, या संबंधी 5 पानाचा शोध निबंध विद्यार्थ्यांनी लिहायचा आहे. हा गृहपाठ आहे. आणि पंडिता रमाबाई आणि साधू सुंदर सिंग यांचं जीवन चरित्राची पुस्तकं जर तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध असतील तर तुम्ही त्याचा शोध घ्या आणि ती तुम्ही वाचायची आहेत आणि त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायचा आहे. Amen. Amen. Right. So before we conclude, Pastor Dongri, would you like to share anything? Would Dr. Charles like to share anything? I don't know if Dr. Charles is there. He's at a conference as well in Helsinki. Or the students would like to ask me or us anything or make any comments, as we usually do. आता आपण हा वर्ग समाप्त करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही शंका विचारायच्या असतील या संबंधी
मंडळीच्या इतिहासासंबंधी जर विचारू शकता, कुणाला काय सांगायचं असेल. That one more thing about Pandita Ramaviran, she translated the English Bible into Marathi. That's That right. I study heard Bible, that. Pandita Ramaviran. That was a great, yeah. Yeah, I've spent time myself at the Pandita Ramabai Mukti Mission. Yeah. I did 1.5 weeks ministry there some years ago. So, and I knew the American board when I lived in the States. So we've got a little board here in England. So I'm very connected with the Pandita But, Ramabai Mukti Mission. Yeah. but at that Or I time, boys used to were be. not, the boys have no entry there. Only girls were there. That's right, Pastor But Donkey. It's now a they have girls started only with boys mission. also. Yeah. Boys also they have started. So they Yeah, can girls only. That's right. boys also. Yeah. Separate I, boarding for boys they have started. that's right. I didn't know that. Well, Yeah. actually, I get their Yeah. email list. I got it a day or two ago Yeah. from the American board. Mm. Although I came back to England, anyway. I have a little No, bit of they have, contact with the British board. Yeah. they suffered a lot of opposition. No, all these communal people, they have so many wrong things about them, about girls and women there. So Well, I they know suffered. when I was living in Bombay some years Yeah. ago in the 80s, there was some problems there and some opposition. Now, there Yeah. on and often there is some problem. People don't like that. Yeah. Yeah. Hmm. Communal people don't like that ashram. Oh, I believe, yeah. Well, we Oh, keep the mission in prayer, and they have the biggest church building in the yeah. whole of the state of Maharashtra. Yeah. That history is there. When the fire came, no, there, Holy Spirit. So That's people right, in the went there with 1900s, the yeah. The fire bucket. of the Holy Yeah. Spirit came down on the Mukti Holy Spirit mission, came, the yeah. fire came, and people went with buckets of water That's to right, back cleanse. to the front of the water on That was there. it. That's right, the fire of the Holy. Yeah, same time as we were saying in the earlier class with Azusa Yeah, Street in America, yeah, Welsh revival in Britain, that there was yeah, fire. The fire of the Holy Spirit came down on the Mukti mission, and people were yeah, running the villages with buckets of water because they thought there was yeah. an actual fire coming on the Mukti mission. Yes, yes. So they have a lot, very smart and powerful history, Yeah, yeah. Pandita. Well, that's why we need to tell the students about it because and it's within your own state, of course. You got Nearby, near Pune. yeah, you got the Mukti mission, and we've told the students about the revival in the Punjab and Sadhu Sundar Singh, and there was a revival at the same time at Mukti mission in Meghalaya. There was an Yeah, outpouring of the Holy Spirit in the northeast as well, which is still going on to this very day. We got yeah, people from where I live here in England do ministry in Meghalaya, and they say that there's still very much an open heaven, like an yeah. outpouring of the Holy Spirit in Meghalaya to this day, 100 years, well, more than 100 years later. Yeah. So that was a great history. Yes, sister, you have something to say. Please do. Yeah. मदर टेरेसा बद्दल मला She wanted to know about Mother Teresa. Well, Mother Teresa came from Albania, and that's in Southeast Europe, and she had the Sisters of Mercy mission in Yeah, Calcutta, but she was more Roman Catholic. Roman Catholic, yes. आणि मदर टेरेसा या अल्मेनिया देशामधून भारतामध्ये आल्या आणि त्या कॅथोलिक रोमन कॅथोलिक पंथाच्या होत्या. पण त्यांचं सेवा कार्य जे रस्त्यावरचे भिकारी आणि जे महारोगी आणि इतर जे पीडित लोक होते त्यांच्यामध्ये त्यांचं विशेष सेवा कार्य होतं. अशा महारोग्यांना, भिकाऱ्यांना त्या भेटत, त्यांच्या जखमा धुईत, त्यांना आपल्या सेंटरमध्ये घेऊन जात, औषधोपचार करत, त्यांना कपडे आंघोळ घालत आणि त्यांचं सेवा कार्य फार महान होतं. पण त्यांचा जो विश्वास होता तो रोमन कॅथोलिक विश्वास होता. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. थँक्यू. अजून कोणाला सांगायचं आहे? बोला. Right, Dr. Charles, I think
is, let's look in the chat. Okay, I think Dr. Charles is back with us. Dr. Charles or Pastor Dongri, before we conclude, would you like to share anything? We are running a little late, but anyway, keep the budget. Now 20 minutes past 9:30. Yeah, we're getting 1 hour late. and 20 minutes. Okay. Well, officially these classes should go for maximum 1.5 hours. And you know me, I very rarely do anything more than an hour. Dr. Yes. Charles, are you there? Yes, here Yes, I you are. am Good, at good. your service. Good. Yes. I think we shouldn't load students with too much information. You have already shared a lot. Yeah. And thank you so very much. They just need to digest what they got. Yeah, they've had a real biryani tonight. Yeah. They had your class on inner healing and church history. Yeah. Yeah, but it is more informative, no? The dates and the years and the names. Absolutely. Yeah. Now they It's need to informative. work on Digestive. their own assignment. Simon. Yes. And some can write on church history. Some can choose their key figure in the church history, like Sundar Sundar Singh, and so on. What do you think, Dr. Paul? Yeah, I think that's a good idea. Yeah. So really, we've given the students the information down to them now, really. Then they can share information and they they can share with one another. Yeah. And they've got Pastor Dongri there, Pastor Prabhakan. They've got people on the ground to help them, so that's fine. Yeah. And then one day we can come together and have a cup of tea at wherever they are, and then we talk about church history. Yeah. And sometimes we can just talk straight in one language. Sometimes we talk little bit in two languages. So we will do like that. Some get together. Get together. Discussion about church history. Yes, Absolutely. It's good. Yeah. Great. So I think we close now. Yeah. Have a wonderful evening. Thank you, Dr. Paul. Thank you, Brother Dongre. Yes. Bye-bye. God bless you, your wonderful आता ministry. आपण हा वर्ग या ठिकाणी संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत प्रभू तुमचं सहाय्य करो. येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू तुमचं संरक्षण करो, तुमचं संगोपन करो. त्याच्या भयामध्ये, त्याच्या कृपेमध्ये तुम्हाला चालो आणि त्याची उत्तम पवित्र ग्रहणी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सहाय्य करो. आमेन. बाय बाय. सी यू नेक्स्ट वीक and good night. Bye-bye. Good night.